जयकुमार गोरे यांना आवरायची ताकद फक्त दोनच व्यक्तींमध्ये आहे. एक म्हणजे जनता आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या दोघांशिवाय दुसरा कोणताही माणूस जयकुमार गोरे यांना अडवू शकत नाही. हे शब्द आहेत स्वतः ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे. जयकुमार गोरे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे मंत्री. आता काही दिवसांपूर्वी सातारा विधान परिषदेचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी वाई आणि पाटण या दोन मतदारसंघात बैठक घेतली. बैठक काही खास कारणासाठी नव्हती, SIR प्रक्रियेबाबत होती. पण या बैठकांमध्ये धैर्यशील कदम जे बोलून गेले ते अत्यंत धक्कादायक होतं. भाजप 2029ला वाई आणि पाटण या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल असं त्यांनी जाहीरच करून टाकलं. एवढंच नाही तर विधानसभेत जे उमेदवार पराभूत आहेत त्यांनाही भाजप 3-3 कोटींचा विकास निधी देणार आहे असं त्यांनी सांगितलं. पण आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? तर विशेष आहे. विशेष हे आहे की या जागांवर मित्र पक्षांचे आमदार आहेत. पण हे दोन्ही आमदारच नाहीत तर थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. फक्त मंत्रीच नाहीत तर पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते आहेत. वाईचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे मकरंद आबा पाटील आणि पाटणचे आमदार आहेत शिवसेनेचे शंभूराज देसाई. हे दोन्ही नेते राज्यात कॅबिनेट मंत्रीपदावर आहेत. शंभूराज देसाई पर्यटन मंत्री आहेत आणि साताऱ्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. तर दुसरीकडे मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. हे दोन्ही नेते पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते मानले जातात. जिल्ह्यात आपापल्या पक्षाचे सर्व काम हे दोन्ही नेते पाहतात. मागच्या अनेक टर्मपासून ते आमदार आहेत. पण भाजपला आता या दोन्ही मतदारसंघात आपला आमदार हवा आहे. त्यासाठी 2029च्या विधानसभेची तयारी भाजपनं आत्ताच सुरू केली आहे. जे धैर्यशील कदम नुकतेच विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून आलेत त्यांनाच भाजपने वाई आणि पाटण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. आता याच धैर्यशील कदमांना विधान परिषद निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद आबा पाटलांनी मदत केली होती. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या मदतीच्या जीवावरच धैर्यशील कदमांनी निवडणुकीत मोठा विजय मिळवला. पण आता हेच कदम देसाई आणि पाटलांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना आव्हान देत आहेत. आता हे आव्हान एकटे आमदार कदम देतील असं होणारच नाही, कारण कदम भाजप मंत्री जयकुमार गोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. धैर्यशील कदम यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यापासून ते अगदी निवडून आणेपर्यंत जयकुमार गोरेंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अगदी आपलेच बंधू शेखर गोरेंचं तिकीटसुद्धा जयकुमार गोरेंनी कापलं. पण आता जयकुमार गोरेंचं लक्ष शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या मतदारसंघावर आहे. आता जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई मकरंद पाटील यांच्यामध्ये कमलेचं हार्डवर आहे. याला कारण आहे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक. या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरेंनी प्रचंड ताकदीचा वापर करून साताऱ्यावरती आपला अध्यक्ष बसवला. तेव्हापासून मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात प्रचंड वैर निर्माण झालं. आता याच वैराचा बदला म्हणून जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाई आणि पाटलांना पाडण्याचा प्लॅन बनवल्याचं बोललं जात आहे. पण ज्या मकरंद पाटलांना पश्चिम महाराष्ट्रात आबा नावाने ओळखलं जातं त्या मकरंद पाटलांना पाडणं गोरेंना खरंच जमेल का? जे शंभूराज देसाई साताऱ्याचे मातब्बर नेते मानले जातात त्यांना गोरे आव्हान का देत आहेत? नक्की काय घडते साताऱ्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. आता प्रश्न असा पडतो की सत्तेत एकत्र असूनही साताऱ्यातील ही युती केवळ वरवरची आहे का? भाजप आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीने आपल्याच मित्र पक्षांच्या मतदारसंघावर डोळा ठेवला आहे त्यावरून येणारी 2029ची विधानसभा निवडणूक ही साताऱ्याच्या इतिहासातील सर्वात टोकाची आणि संघर्षाची ठरणार आहे. धैर्यशील कदम यांचं विधान हे केवळ एक भाष्य नसून ती एक रणनीती आहे ज्यामागं मंत्री जयकुमार गोरेंची पूर्ण ताकद उभी आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला तो ऐतिहासिक राडा आजही शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांच्या स्मरणात आहे. त्या पराभवाच्या जखमा भरून निघाल्या नाहीत तर त्या अधिक खोल झाल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. शंभूराज देसाईंना तर थेट दुखापतसुद्धा झाली होती. त्याच वेळेस देसाई आणि पाटील यांनी सांगितलं होतं की या गोष्टीचा योग्य वेळी बदला घेतला जाईल. कदाचित हा बदला विधान परिषद निवडणुकीत घेतला जाईल असं सगळ्यांना वाटत होतं. विधान परिषद निवडणुकीत मंत्री मकरंद पाटलांनी आणि शंभूराज देसाईंनी थेट इशारासुद्धा दिला होता. हा इशारा देताच जयकुमार गोरे आणि भाजप अचानकच ॲक्शन मोडवर आली. जर मकरंद पाटील आणि शंभूराज देसाईंनी थोडं जरी दुर्लक्ष केलं असतं तरी निवडणूक भाजपला प्रचंड जड गेली असती. पण जयकुमार गोरेंनी थेट या निवडणुकीचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेले. पुढे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हस्तक्षेप केला.
पुढे न्यायालयाने का होईना पण शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना भाजप उमेदवाराला मदत करावी लागली. पण आता जयकुमार गोरेंनी थेट शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याच मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्यामुळं आता जयकुमार गोरे आणि देसाई पाटलांमध्ये मोठा राडा होणार आहे. कारण जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत असून सुद्धा जयकुमार गोरेंनी प्रचंड बळाचा वापर करत भाजपचा अध्यक्ष बसवला. अगदी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्याच पत्नीला उमेदवार बनवून विजय खेचून आणला. आता जयकुमार गोरेंनी केलेला हा पराभव आणि पोलीस यंत्रणेचा वापर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील अजूनही विसरलेले नाहीत. या निवडणुकीत शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याकडे बहुमत होतं, पण भाजपने पोलीस यंत्रणा आणि अख्खी सिस्टीम देसाई आणि मकरंद पाटलांच्या विरोधामध्ये लावली. अगदी या दोघांना निवडणूक प्रक्रियेत येण्यापासून सुद्धा रोखलं गेलं. जयकुमार गोरे हे स्वतःला देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे नेते मानतात आणि त्यांना कोणीही अडवू शकत नाही. या विधानातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. या आत्मविश्वासाच्या जोरावर ते सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एक नवं समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एकाच सरकारमध्ये राहून एकमेकांच्या मंत्र्यांविरुद्ध शेड्डू ठोकणं हे महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकतं. शंभूराज देसाई यांची कारकीर्द पाहिली तर त्यांनी 1992 पासून आपला दबदबा निर्माण केला आहे. पाटणच्या राजकारणात ते एक प्रस्थापित नेतृत्व आहेत. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यापासून ते आतापर्यंत 4 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. गृह, वित्त, पर्यटन आणि खाणकाम अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा त्यांना अनुभव आहे. 1992 ते 2002 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास अत्यंत थक्क करणार आहे. त्यांच्यासमोर आजपर्यंत विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित सिंह पाटणकर यांसारख्या तगड्या विरोधकांनी आव्हान उभं केलं होतं, पण देसाईंनी बाजी मारली. दुसरीकडे मकरंद आबा पाटील यांची कारकीर्द ही संघर्षातून उभी राहिलेली आहे. वाई, महाबळेश्वर, खंडाळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर सलग 4 निवडणुका जिंकत विजयाची हॅट्रिकसुद्धा साजरी केली. लक्ष्मणराव पाटलांचे चिरंजीव म्हणून त्यांना वारसा मिळाला असला तरी स्वतःची ओळख निर्माण करण्यात त्यांनी कधीही कसर सोडलेली नाही. आजही मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी जनमानसातील आपली पकड मजबूत ठेवली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांना आबा नावाने ओळखलं जातं. एका बाजूला शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यासारखे अनुभवी नेते आहेत ज्यांना जनतेचा मोठा पाठिंबा आहे, तर दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे यांच्यासारखं आक्रमक नेतृत्व आहे. 2029चा लढा हा केवळ पक्षांचा राहणार नाही, तर तो वर्चस्वाचा लढा ठरणार आहे. आमदार धैर्यशील कदम हे केवळ एक निमित्त आहे. खरा संघर्ष हा गोरेंचा दबदबा विरुद्ध देसाई पाटील यांचं प्रस्थ असा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप काही काळापुरता शांतता प्रस्थापित करू शकेल, पण जमिनीवरचा हा संघर्ष आता थांबणं कठीण आहे. जर भाजप याच आक्रमक धोरणानं पुढे गेली तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांना आपली ताकद पुन्हा एकदा दाखवावी लागणार आहे. आता येणारा काळच ठरवेल की साताऱ्याचा गड कोणाकडे राहतो आणि कोणता नेता आपली राजकीय प्रतिष्ठा वाचवण्यात यशस्वी ठरतो. आता या लढाईत नेमका कोणाचा कडका पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. पण आता तरी मकरंद पाटील आणि शंभूराज देसाईंना दिलेलं आव्हान भाजप आणि मंत्री जयकुमार गोरेंना नक्की पेलेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या लढाईत नेमकं कोण वरचं ठरेल? शंभूराज देसाई, मकरंद पाटील की भाजप मंत्री जयकुमार गोरे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.